भारताच्या इतिहासात यशस्वीपणे राज्यकारभार पाहणाऱ्या स्त्रियांमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव घेतले जाते. एक स्त्री असून त्यांनी उत्तमपणे 28 वर्षीय लोककल्याणकारी राज्य चालवले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. होळकर घराण्याचे संस्थापक मल्हारराव होळकर यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठा सैन्यामध्ये महत्त्वाचे स्थान मिळवले व उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. उत्तर भारतातील मालवा प्रांतातील व्यवस्था चोख राहावी यासाठी पेशव्यांनी होळकरांना खास अधिकार दिले व इंदोर येथे आपले बस्तान बसवण्यास प्रोत्साहित केले व तिथेच त्यांनी आपल्या राज्याची स्थापना केली. होळकर हे मूळचे महाराष्ट्रातील होते. मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिणे वाचण्यास शिकवले होते. अहिल्याबाई होळकर हे शिवभक्त होत्या आणि लहानपणी दररोज शिवमंदिरात पूजा करण्यासाठी जात असत. मल्हारराव होळकर एकदा चौंडी या गावात आले होते तेव्हा त्यांनी अहिल्याबाईंना बघितले आणि त्यांच्या अंगी असलेले गुण हेरले. त्यांनी माणकोजी शिंदे यांना आपला मुलगा खंडेराव होळकर यांच्याशी विवाहासाठी विचारले. अहिल्याबाईंना खंडेराव यांची वधू म्हणून आपल्या घरात आणले. खंडेराव होळकर आणि अहिल्याबाई होळकर यांना मालेराव हा मुलगा तर मुक्ताबाई ही मुलगी झाली. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर यांनी 17 मार्च 1754 रोजी कुंभरीच्या किल्ल्याला वेढा दिला असताना किल्ल्यावरून सोडलेल्या तोफेचा गोळा त्यांना लागून तिथेच त्यांना वीरमरण प्राप्त झाले. म्हणून अहिल्याबाईंनी सती जाण्याचे ठरवले. अगोदरच मुलगा गेल्याचे दुःख आणि अहिल्याबाई सती जाण्यास निघाली असताना मल्हाररावांनी तिचा विचार बदलवण्यात यश आले आणि त्यांना सती न जाण्यासाठी त्यांचे मन वळवले. मल्हारराव होळकरांनी अहिल्याबाईंना लष्करी आणि मुलकी राज्यकारभाराचे कामकाज शिकवले आणि अहिल्याबाईंनी ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. मल्हारराव होळकर स्वारीवर असताना राज्यकारभार पाहणे, त्यांना रसद पुरवठा करणे, सैन्य भरती करणे अशी कामे त्यांनी केली. 12 वर्षानंतर त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांचा 20 मे 1766 रोजी मृत्यू झाला. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या मालवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी मल्हाररावांचे दत्तक पुत्र तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. अहिल्याबाई यांनी आपली राजधानी इंदूर येथून महेश्वर येथे हलवली. त्यांनी महेश्वरला आपली प्रशासकीय आणि सांस्कृतिक राजधानी बनवले. महेश्वर हे नर्मदा नदीच्या काठी वसलेले एक पवित्र शहर आहे. अहिल्याबाईंना धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या हे शहर महत्त्वाचे वाटले. त्यांनी तेथे अनेक मंदिरे, घाट आणि इतर बांधकाम केले. अहिल्याबाई होळकर यांच्या न्यायप्रियतेची ख्याती सर्वदूर पसरली होती. सर्वांना समान न्याय हा त्यांचा बाणा होता. शेतकरी सुखी तर जग सुखी या संकल्पनेतून शेतकऱ्यांना जाचक्करातून मुक्त केले. अनेक ठिकाणी तलाव व विहिरी बांधल्या. शेतकऱ्यांना गोपालनाचे महत्त्व पटवून प्रजेला गायी देऊन मोठ्या प्रमाणात गोपालन घडवून आणले. अहिल्यादेवी लोककल्याण आणि समाज सुधारणा करीत, त्याचप्रमाणे लोकांमध्ये समता आणि न्यायाचं काम करीत. अहिल्यादेवींनी पुरुषांप्रमाणे स्त्रियांना सुद्धा सैन्यामध्ये संधी दिली. अहिल्यादेवींनी सैन्यामध्ये महिलांची एक तुकडी प्रशिक्षण देऊन उभी केली होती. म्हणून समान न्याय करणाऱ्या न्यायदेवता म्हणून अहिल्यादेवींना ओळखलं जातं. ज्या काळात
दळणवळणाची साधने फारशी नव्हती. अशा परिस्थितीत त्यांनी भारतातील तीर्थक्षेत्रांचे ठिकाणे व राज्यात मंदिरे, धर्मशाळा, तलाव, विहिरी, पाणपोई, घाट अशी समाज उपयोगी कामे केली. त्यांनी भारतभर अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले. प्रसिद्ध हिंदू मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांचे ठिकाणी धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यामध्ये द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक, पुरी, जगन्नाथ मंदिर, परली वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांच्या या धार्मिक कार्यामुळे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना धर्मरक्षक म्हणून ओळखले जाते. महेश्वर येथे अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी मोरोपंत व शाहीर अनंत फंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला. कारागिरांना व मूर्तिकारांना, कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना पुण्यश्लोक, राजमाता, धर्मरक्षक या नावाने ओळखले जाते. 1767 मध्ये वयाच्या 22व्या वर्षी मुलगा मालेराव यांच्या आजारामुळे निधन झाले. त्यांचे जावई यांना लढाईत वीरमरण आले आणि मुलगीही सत्ती गेली. आयुष्यभर कोसळलेल्या संकटांनी त्यांचा अंत पाहिला होता. त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि अखेर 13 ऑगस्ट 1795 रोजी त्यांनी शांतपणे मृत्यूला जवळ केले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इसवी सन 1767 ते 1795 अशी 28 वर्षे मालवा प्रांतावर यशस्वीपणे राज्य केले. इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी एकत्रित केले आहे. ते म्हणाले आहे की ज्यावेळेस जगातील सर्वात महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्वप्रथम लिहिले जाईल. मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा.